शैक्षणिक कार्य शिक्षकांना देण्यात येऊ नये यासह विविध प्रश्नांवर आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं काळे टी शर्ट परिधान करत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांपैकी महत्त्वपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा शाखा नांदेड व राज्य कार्यकारिणीच्या मार्फत इथे आम्ही आज समोर आंदोलन केलेलं आहे. या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या थोडी सोडाव्यात म्हणून आम्ही काही दिवसांपूर्वी त्यांना निवेदन देऊन विनंती केली होती. प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी यांची भेट घेतलेली होती, पण त्यांना आम्ही या आंदोलनाची जाणीव दिलेली होती की आम्ही 12 तारखेला आंदोलन करणार आहोत म्हणून. पण त्या मागण्या त्यांनी विहित वेळेत सोडवलेल्या नाहीत किंवा आंदोलनापासून परावृत्त होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेला नाही. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या एकूण 10 आहेत. त्यापैकी पहिली मागणी आहे की जे विद्यार्थ्यांचे जे आधार वैधता आहे त्या आधार वैधतेवर संच मान्यता न करता ज्यांचे तांत्रिक कारणाने आधार वैध झालेले नाहीत त्यांना पण संच मान्यतेमध्ये प्राधान्य द्यावं, त्यांनाही गृहीत धरावं. आणि दुसरी जी मागणी आहे ती जिल्हांतर्गत बदलीमध्ये 2025च्या ज्या शाळेमध्ये पद रिक्तच नाहीत शिक्षकांचे तशा शाळेवर शिक्षकांची पदस्थापना बदलीने झाली. तर आता तिथे जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत शाळेत ते अतिरिक्त ठरणार आहेत. हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यासाठी जे जिल्हा बदलीने त्या शाळेत गेलेले आहेत जिथं जागाच नाही रिक्तच नाही तशा शिक्षकांना परत बोलवावं आणि त्यांना जिल्ह्यावरून पदस्थापना देण्यात यावी. त्यातल्या त्यात नो टीईटी बिफोर आरटीई असं म्हणणं आहे की आरटीई लागू होण्याच्या अगोदर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना टीईटीची अट राहू नये ही आमची मागणी आपण प्रशासनाला कळवावी. आपण आमचे पालक आहात. तो सर्वोच्च न्यायालयाचा जरी निर्णय असेल तर तो तिथपर्यंत नेण्याचं काम प्रशासनाचं आहे. आम्ही प्रशासनाचे आहोत. आमची विनंती त्यांना आहे की टीईटीची सक्ती आम्हाला करू नये. कारण का आताच्या स्थितीला टीईटीची परीक्षा पास होणं ही फार कठीणाईची बाब आहेच, पण परीक्षा देण्यासाठी अवधी आमच्यासारख्या सिनियर शिक्षकांना अवधीच नाही. त्या बाबतीत त्यांनी विचार करावा. तदनंतर जे निवड श्रेणीला पात्र शिक्षक आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे निवड श्रेणीची यादी निघाली पुरवणी त्याप्रमाणेच आपण कोणत्याही प्रकारची अट वगैरे न ठेवता आम्हाला निवड श्रेणी देण्यात यावी. तदनंतर इसवी सन 2005 पूर्वीची जाहिरात निघालेली आहे आणि 1 नोव्हेंबरच्या नंतर ज्यांची नियुक्ती झालेल्या अशा शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना तर जुनी पेन्शन योजना लागू झाली परंतु जे फायदे मिळायला पाहिजेत ते फायदे त्यांना मिळालेले नाहीत, जीपीएफ इतर वगैरे. तर त्यांना त्वरित त्यांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण व्हाव्यात. डीसीपीएसच्या ज्या काही कपाती झालेल्या आहेत त्या त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात याव्यात. ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये सेवक नसल्यामुळे मुलांनाच कधी कधी स्वच्छता करावी लागते. आम्हाला शिक्षकांना सुद्धा स्वच्छता करावी लागते. ग्रामपंचायतीला जो सफाई कामगार आहे तो सफाई कामगार आमच्या शाळेसाठी काही कालावधीसाठी का होईना नियुक्त करण्यात यावा, त्यांच्याकडे ते काम देण्यात यावे. आता पूर्वीचे जे विशेष शिक्षक होते आता ते केंद्र शाळेवर दिलेले आहेत. तर त्या केंद्रीय शाळेवर दिलेल्या विशेष शिक्षकांना इतर कामे कोणतेही लावल्या जात आहेत. त्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांनाच घडवण्यासाठी त्यांचं काम त्यांना देण्यात यावं. इतर आगाऊचे काम त्यांना लावण्याचे. आता ज्या 2026 मध्ये बदल्या होणार आहेत त्या बदल्या मात्र आता अचूकपणे कराव्यात. जे संवर्ग 1, 2 यांच्या ज्या काही तपासण्या आहेत संवर्ग निहाय सक्षम प्राधिकरणामार्फत योग्यपणे पूर्णतः तपासणी झाल्याशिवाय त्यांना बदलीचा जो काही अर्ज आहे तो भरण्याची संधी देऊ नये. आणि शेवटची जी काही मागणी आहे आमची ती म्हणजे बीएलओचं काम आमच्या शिक्षकांच्या खांद्यावर देऊ नये. इतकं ओझं होऊन चाललंय की आमच्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष शिक्षकांचं होत आहे. आणि वरून तर म्हणतात की जर तुम्ही काम केलं नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी एक आजच्याच प्रजावाणीच्या पेपरला बातमी आलेली आहे. तर अशा बातम्यामुळे शिक्षक गांगरून जात आहेत. अशा ह्या आमच्या 1 ते 10 मागण्या आहेत. त्या मागण्या आपण त्वरित सोडव्यात. आज जरी आपण आमच्या मागण्या सोडवल्या नसतील तर आमच्या मागण्या आपल्या पातळीवरच्या तरी सोडव्यात. आणि जे शासनाच्या पातळीवरच्या आहेत ज्या कोर्ट पातळीवरच्या आहेत त्यांच्याकडे आपण किमान आमच्या मागण्यांच्या संबंधाने एक पत्रव्यवहार करावा. पालक म्हणून तरी पत्रव्यवहार करावा अशी आम्हाला आपल्याकडे विनंती आमची राहणार आहे. यावर जर आपण केला नाहीत आमच्या मागण्या पूर्ण किंवा आमचे जे म्हणणं आहे ते वरिष्ठ पातळीवर जर कळवला नाही
तर आम्हाला यापेक्षा उग्र आंदोलन, आता आम्ही साधक बाधक माणसं, आमचे शिक्षक बंधू दुपारच्या सत्रामध्ये बोलावून आम्ही आंदोलन केलेलं आहे. पण या उपर जर आपण आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर नाईलाजाने आम्हाला आपल्या या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल. धन्यवाद. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.